सार्वजनिक कार्यक्रमांना वैतागलो म्हणण्यापेक्षा लक्षात आलं काही उपयोग होत नाही आणि कारण नसताना मास्तर खुर्ची घेऊन इथं बसलं तरी चालतं. अगदी चारवाक बुद्धापासून कोणाचाच उपयोग झालेला नाही असं वाटत. आणि मग आपण ते सगळं घेऊन निघालो ओझं अख्खंच भारतीयत्वाचं भारतीय मातीचं सगळं ओझं घेऊन निघालो. आणि लक्षात आलं लोक टाळ्या वाजवतात, रोखठोक बोलता, तुम्ही स्पष्ट बोलता, फार छान बोलता, फटकं बोलता वगैरे अशी विशेषणं. आणि मग पुढं काही नाही. मग ज्या चारवाकापासून 2,500 3,500 खरा झगडात 3,500 वर्षाच्या झगड्यात एक वाक्य फार महत्त्वाचं होतं, माणूस हो. चारवाक चितघोषापासून आपल्याला काय शिकवलं गेलं तर माणूस हो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्मकांडांमधनं बाहेर. तर कर्मकांडांनी काही नसतं, देव नसतो हे आपल्याकडं पूर्वीच सांगितलं. परवा तो जावेद आणि त्या कोणातरी मुसलमानाचा वाद झाला, त्याचे देव आहे देव आहे. पण आपले पूर्वजांनी सगळ्यांनीच सांगितले देव नाही. अगदी तुकोबाई आपला देव मानत नाही, वारकरी संप्रदाय देव नाही मानत. विठ्ठल हे केंद्रित आहे, तर विठ्ठल हा देव नाही. तुमच्या आमच्यासारख्या एका माणसाची साधी मूर्ती आहे आणि तो साधा आहे आणि त्याची एक बायको आहे. आणि त्याच्या प्रथेप्रमाणे, त्याच्या काळाच्या प्रथेप्रमाणे बायको स्वतंत्र दालनात राहते आणि तो तर स्त्री पुरुष स्वातंत्र्याचं फार महत्त्वाचं आहे. ते शेजारीच खेटून फोटोत उभी असलं नाही येते. रुक्मिणी आणि विठोबाचा अर्थ आपणही लावू शकतो. नुसतं हे बडबडत फिरलो आणि मग लक्षात आलं नाही होत आहे काही. म्हणजे 3,500 वर्ष वाया गेली आणि मला मग शिव्या सुचायला लागल्या नंतर. आणि मी स्टेजवरनं फारच घाण शिव्या नाही दिल्या, संसदीय शिव्या, पण त्याही जहालच असतात. तेवढं एक कळतं आपल्या लोकांना काय संसदीय आणि काय संसदीय, आणि आपल्याला ठोकतं. दुसरं एक वैशिष्ट्य राहिलं की मी कधीही इथं बसलोय आपण तर आपण सगळे शहाणे आणि हातवारे तसे करायचे. आपल्याला बंधूंनो या समाजाला मग हे कोण आहे? हा समाज दाराबाहेर आहे. तात्विक बोलायचं आणि या समाजाला तर ते मी ती शैली नाही ठेवली. मी ठेवलं की तुम्ही आणि आपण असं बोलू. त्यात लक्षात आलं लोक कंटाळत आपल्याला आणि आपण फार खरं बिरं बोलतो, तर ते डेंजर आहे. सार्वजनिक कार्यक्रमातनं थोडं स्वतःला बाजूला ठेवलं. आणि सुदैवाची गोष्ट म्हणजे कोरोना नावाचं ते भांडवलशाहीनं आणली. ती आणलेली भांडवल आहे आणि तिनं आपल्याकडं तर फारच विचित्र निर्णय घेतले. म्हणजे ते काय लॉकडाऊन आणि टाळ्या वाजवा, थाळ्या वाजवा, दिवे लावा, इतके मूर्ख निर्णय आणि सगळ्यांनी पाळलं ते. तेव्हा लक्षात आलं चारवाक बुद्धापासून राजन खानपर्यंत, शाहू फुले आंबेडकरांपर्यंत सगळं वाया गेलं आहे. वारकरी संप्रदाय वाया गेला आहे, महानुभाव वाया गेला आहे. इतके बुद्धिजीवी आणि इतके प्रगल्भ ज्ञानाचे पंथ आहेत. ते सगळे 27 पंथ उभे राहिले ज्यांनी देव नाकारला, कर्मकांड नाकारलं. कुणाचंही नाव घ्या, नाथ संप्रदाय देव मानत नाही. कबीर प्रणामी नावाचं होतं. प्रणाम्यांची पद्धत अशी होती, पंचायतनात मोहम्मद पैगंबर आणि मुलगा झाला तर एक नाव मुस्लिम ठेवायचं, एक नाव हिंदू ठेवायचं. बसवांना आपलं आमिर खुसरो, किती मोठी परंपरा आहे चारवाकापासून. आणि फुले आंबेडकर, महात्मा गांधी धार्मिक नव्हे, महात्मा गांधी देव मानत नव्हते. महात्मा गांधी सगळे प्रयोग करून पाहत होते, प्रयोगशील माणूस होता. बुद्धापासूनचे सगळे प्रयोग महात्मा गांधींनी करून पाहिले. आणि एक व्यर्थता लक्षात आल्यावर त्यांच्या लक्षात आलं जेवण आणि स्वातंत्र्य या दोनच मूल्यांचं, व्यक्ती स्वातंत्र्य, देश स्वतंत्र करायचा होता म्हणजे व्यक्ती, हे सगळं घेऊन उठलो आणि सार्वजनिक कार्यक्रमांमधनं उठलो. आणि आता तर जवळजवळ थांबलोच, म्हणजे नकारच देत असतो. मानधनही वाढली होती बरं का, खूप म्हणजे एक अर्ध पुणं खरेदी करू शकलो असतो. बारामतीचे जे 2 सुपुत्र आहेत ज्यांनी पुणे शहरी नगरी, तर मी म्हटलं आणि अक्षरमानावर खर्च करत झालो.
तर ते त्याच्यानंतर पण जाताना टिपणं घेऊन जायचो. मी कुठलंही भाषण बिन टिपणाचं केलं नाही. आणि किती छोटा गट असो किंवा मोठा असो, टिपणं नेहमी बरोबर राहिली. टिपणांच्या शिवायच बोललो, पण टिपणं आधाराला राहिली. आज माझ्या आयुष्यातली पहिली वेळ आहे आता टिपणं नाही. आणि मग ते का तसं, तर मग माझ्या लक्षात आलं आपण कुटुंबात आहे, चालतं इथं काही बोललेलं चालतं आणि मग मोकळं बोलू. तर टिपणं औपचारिक नाही. आणि लिहावं कसं वगैरे, तर तुमच्यासारख्या शून्य माणसांना मी कोण सांगणार कसं लिहावं. लिहावं इतकं साधं आहे ते. कागद घ्यावेत आणि लिहावं. लिहायला काय लागतं, तर कागद आणि पेन लागतो आणि बुड लागतो. 3च गोष्टी लागतात. शाई सोडणारा पेन, कागद आणि बुड. स्थिर बैठक, बरोबर. बुड स्थिर याचा अर्थ मेंदू स्थिर. मेंदू स्थिर ठेवणारी माणसंच लिहू शकतात. लिहिणं ही संथ कला आहे, खूप संथ आहे. तुम्ही भाषणं फार वेगानं ठोकू शकता, व्हिडिओ फार वेगानं शूट करू शकता. लिहिण्याची कला तशी नाही आणि ती कितीही वर्ष घोळत राहते. म्हणजे 81 साली लिहिलेल्या कादंबऱ्या अजूनही मी छापलेली नाही. मला वाटतं ती प्रक्रिया चालू आहे. तर लिहिणं ही मेंदूची प्रक्रिया आहे. आणि तुम्ही म्हणाल ते सत्य आहे. जगातला प्रत्येक माणूस लेखक आहे. तो कागदावर उतरतो आणि कागदावर नाही उतरत, एवढाच एक फरक आहे. ज्याला मेंदू आहे त्याला विचारचक्र आहे, आणि विचारचक्र आहे तो माणूस लेखकच आहे. विचारांमध्ये सतत चालू असतं ना काहीतरी, आहे ना. काय ताई, हा नवरा नसता तर बरं झालं असतं. काय वाटू हो मग त्याचं, काय काय पिढी उचलली आहे ती. हे सगळं लिखाण आहे, ते मेंदूत चालू आहे. हे कागदावर आणणारे तो लोक, ते लेखक. इतकं साधी व्याख्या आहे. आणि तुम्ही आणू शकता की नाही, होय. मग तुम्हाला बुडाची गरज. खूप लोक सांगतात आमच्याकडे वेळ नाही, आणि मी फार हसत राहतो. म्हणजे तुझ्यामुळे तर क्रांती झालेली काही दिसत नाही भाऊ. म्हणजे अख्खा अरबी समुद्र गिळलाय आणि बंगालच्या समुद्रात जाऊन ओकलाय, असं तू काही केलेलं दिसत नाही. साधं सरळ आहे. तू 2 वेळा जेवतो, एकदा हागायला जातो, झोपा काढतो, पोरं बाळा जन्माला येतात तुझ्याकडं, तू म्हणतो वेळ नाही. लिहायला वेळ नाही, वाचायला वेळ नाही, अनुभवायला वेळ नाही, अनुभव घ्यायला वेळ नाही. आणि खरं तर अनुभवत असतो रोज, आणि अनुभवातलं डोक्यात येत असतं, चक्र फिरत असतं गरगरा. हे गरगरा फिरणारं चक्र म्हणजे लिहिणं. तुमच्या मेंदूत चालू आहे, चालूच असतं ना. तुम्ही काही कटक लावून पाहता, काय चालू आहे डोक्यात, काय चालू माराय बिरायचं प्रयत्न. डोक्यात चक्र चालू आहे. चक्र शांतपणे जसं आहे तसं कागदावर उतरवणं म्हणजे लिहिणं इतकं साधं आहे. आणि जगातल्या सगळ्यांनी लिहावं असं जग उपलब्ध आहे. एक मात्र खरं आहे, काहीही असलं तरी प्रत्येक माणसाचं जगणं, त्याचे श्वास, अनुभव आणि अनुभवांचं विश्लेषण करण्याची प्रत्येक मेंदूची पद्धत ही मात्र स्वतंत्र आहे. म्हणजे एक घटना काही घडते आणि मी आणि हा मारुती सुर्वे दोघंही शेजारी शेजारी उभे राहतोय. दोघांना एकच घटना दिसते, पण मारुतीच्या डोक्यात असलेलं विचारचक्र त्या घटनेकडे पाहण्याचं आणि माझं विचारचक्र हे वेगवेगळं आहे. ते बऱ्याच गोष्टींवर अवलंबून. तुमच्या जगण्यात संस्कार काय आले, तुम्ही ठेचा किती खाल्ल्या, तुम्ही सुख किती भोगली, तुम्ही दुःख किती भोगली, याचं दोघांचं अंतर पडतं. आणि मग तो अनुभव, एकच अनुभव, दोघं आपल्या आपल्या पद्धतीनं विश्लेषित करतात. मेंदूत विश्लेषण करतात. म्हणून एकाच अनुभवावर दोघांनी गोष्टी लिहिल्या तर त्या वेगवेगळ्या ठरतात. एकाच विषयावर लिहिलं बुवा, एकाच विषयावर लिहिलं तरी विश्लेषणं जी आहेत मेंदूतली, किंवा आणि त्या विश्लेषणात खूप खोल आहे. त्याचे लहानपणापासूनचे संस्कार आहेत, त्यांना घेतलेले अनुभव आहेत, त्यांना भोगलेले अपमान आहेत, त्यांना भोगलेले सन्मान आहेत, सगळ्याचा खिचडा होऊन तो प्रत्येक घटनेचं विश्लेषण करत राहतो. कुठल्या गोष्टीकडं कसं पाहायचं याचा प्रत्येकाचा स्वतःचा दृष्टिकोन म्हणतो आपण. तो दृष्टिकोन लिहून काढणं साध्या शब्दांमध्ये, कागदावर जे विचारचक्र चालू आहे. माझं आणि या माणसाचं भांडण झालं. भांडण सुरू होताना काय होईल, का असं काय बसलंय,
का बघताय असं, का हसताय? मग असं जे सुरू होईल ना, हे असंच्या असंच लिहून काढलं, झाली कथा. हिला जरा ठेका देणं शेवटच्या 2 ओळींना बळजबरीनं, असं का बघताय, यालाच ठेका देणं, झाली कविता. हीच भांडणं स्टेजवर मांडायची. बाकीचा फापट पसारा काढून त्यानं राजन खाननं त्या दुसऱ्या चष्मेवाल्याकडं रागाने पाहिले, त्या चष्मेवाल्यानं ही राजन खानकडे हसून पाहिलं. ही जी वर्णन आहे ही वगळून टाकून रागाने पाहिले एवढंच लिहून त्याचं होतं नाटक किंवा एकांकिका. हं. आणि हे मोठ्या पडद्याच्या चौकोनात मांडणं, प्रत्यक्षच दाखवणं, राजन खान रागावलेत आणि ते हसतायत, ही झाली पटकथा. सोपं बोलतोय का? तो माणूस गंभीरपणे पाहून मला विचलित करतोय. मी मगाशी त्यांच्याबद्दल बोललोय ना. तर लिहिते लोक आहात, मला वाटतं तुम्ही याच अनुभवातनं जात आहे, बरोबर. जे जे लिहिते लोक आहेत ते साधं आहे, मेंदूचं स्थैर्य असतं, कितीही अनुभवांचं काठिण्य असेल, कितीही जहालपणा असेल अनुभवांचा, तरीही तुम्हाला लिहिताना मात्र मेंदू सहज लागतो. मी छोटासा अनुभव सांगतो. माझी आई होती आणि तिच्याशी सतत भांडायचो मी वायात येताना. म्हणजे ती जी वाक्य आहेत ना, नाही सांभाळता येत तुम्हाला तर जन्माला कशाला घातलं, हे वाक्य उच्चारलेली ज्या महान विभूती आहेत ना पृथ्वी तलावर, त्यातला मी पण एक आहे बरं का. आपण ते कधी ना कधी आपल्या सगळ्या परिस्थितीचा आणि आपल्या स्वप्नांचा सगळा राग आपल्या आईबापांवर काढलेला असतो. पण बऱ्याचदा आईच गिराईक होते, कारण बाप बाहेर गेलेला असतो, दिवसभर हीच सापडते घरात. आमच्या तरी आया सापडायच्या, म्हणजे आता तुमच्या काळात काय असेल मला माहीत नाही, पण आमच्या आया घरातच असायच्या आणि त्याच गिराईक म्हणून सापडायच्या. तो कुठं राग काढायचा. तुम्हाला त्यातला जो गंभीर भाग सांगायचा तो असा, मी चिक्कार भांडणं करायचो आणि भांडता भांडता येऊन पॅड घ्यायचो, कागद घ्यायचो आणि लिहायला सुरुवात. खूप वर्षांनी आई सक्क झाली होती एकदा, की तुला हे जमतं कसं, म्हणजे तू एवढा खवळलेला आहे वगैरे वगैरे. तर लक्षात घ्या, लिहिणं ही मेंदूत नांदण्याची गोष्ट आहे. ते तुमच्या सतत मेंदूत नांदत आहे. आणि मुळात तुम्हाला लेखकच व्हायचं असेल कागदावरचं, तर आपण लेखक आहोत याची जाणीव स्वतःला दिली पाहिजे. आपल्याला लिहायचं आहे ही अक्कल फक्त तुमच्याकडे असली पाहिजे. आणि ती जी क्षुद्र वाक्य आहेत ना, आम्हाला कसलं जमायचं सर, आम्हाला भाषा येते, तर त्यांनी ओढ्याला कधी पाणी आलं तर तिथं जाऊन नाक धरून 3 मिनिटं फक्त लिहिणारानं स्वतःला जाणीव दिली पाहिजे की आपण लिहिते लोक आहोत. त्याला लेखक म्हणायचं, कवी म्हणायचं, नाटककार तुमचं तुम्ही ठरवा, पण मला लिहायचं आहे आणि मी लिहिणारा माणूस आहे, ही जाणीव स्वतःच्या मेंदूशी ठेवणारा माणूसच कागदावर लिहू शकतो. कुठल्या भुका आणि प्रसिद्धी आणि पैसा हा पुढचा भाग आहे. तुम्हाला आतनंच स्वतःला वाटलं पाहिजे की आपण लिहिती माणसं, ही लिहिण्याची पहिली अट. बहुतेक माणसं हे नाकारतात आणि त्यामुळे लिहू नाही शकत. खरं तर त्यांच्याकडे खूप साठा असतो, अनुभवांचा साठा असतो. तुटवडा कुठे येण्याची शक्यता आहे? भाषेचा. तर भाषेचा तो एक ती मात्र तांत्रिक गंमत आहे की भाषेचा तुटवडा का पडतो, तर आपण एका विशिष्ट चक्रात जगत राहतो आणि भाषा मर्यादित करत राहतो. इव्हन तुम्ही जे शिक्षक म्हणून कामं केलेले लोक आहात ना, तुमची भाषा पण अतिशय चाकोरीबद्ध मर्यादित करून दिली आहे. भाषा खूप मोठी आहे, ती तुमच्याच जगण्यात असते, पण तुम्हाला ती अनुभवायला नको असते. तुम्हाला अतिरिक्त भाषेचा कंटाळा येतो. तुमच्या जगण्यातच शिकवलं गेलं मोजकं बोला. कमी बोलणारा माणूस हा फार व्यवहारी असतो, असं एक ढोंगी वाक्य आहे. आणि तुम्ही लक्षात घ्या, जे गाजलेले जगभरचे लेखक आहेत ना, ते कधीही कमी बोललेले नाही. आणि लोक उपलब्ध नाहीत असं दिसल्यावर त्यांनी कागदावर इतकं हाणून ठेवलंय ना, तुकोबा त्याच्या ओव्या, त्या अभंग अजून सापडतो. बरं, तो लोकांमध्ये हिंडत होता, बडबड 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 करायला दिवसभर जागा होती आणि तरी त्याचं समाधान होत नव्हतं की नाही कळत आहे लोकांना किंवा बोलायचं संपलेलंच नाही अजून, तर तो कागदावर पण आणत होता. बडबडी माणसं फार अव्यवहारी असतात आणि बडबड न करणारी.
मौन सर्वार्थ साधनम. तर ते सर्वार्थ साधनम म्हणजे फक्त कपटी साधनम, खुलेपणा साधनम नाहीये. त्यामुळे जमेल तिथं बगबग करत राहा. त्या बगबगीत नाही तुमचं विचारचक्र आणि तुमची भाषा प्रगल्भ होत जाते. तुमच्या लक्षात येतं की आपल्याला बोलायचं आहे खूप आणि बोलायला भाषाच नाही आहे. म्हणजे मी नेहमीच चेष्टेनं उदाहरण देतो, एक नवरा बायकोची भांडणं आहेत ना, शेवटी हाणामारीवर जातात. शब्द उरत नाही. हा, त्याला 2-3 शिव्या पाठ असतात त्याच्या घरातनं आलेल्या, हिला 2-3 शिव्या पाठ असतात तिच्या घरातनं आलेल्या. खरं तर शिव्यांचं एवढं जगभर भांडार आहे, आवाड. बरं, प्रतिभा म्हणजे काय? तर ज्याला स्वतःची शिवी तयार करता येते ते त्याला म्हणायचं प्रतिभा. तुम्ही नव्या शिव्या जन्माला घालत नाही, तुम्ही आपल्या जुन्याच पारंपरिक शिव्यांचं चालू आहे आणि तेच उचलायचं. आणि त्यातलेही 2-3च पेट शिव्या असतात. एक आवडती शिवी असते प्रत्येक पुरुषाची आणि प्रत्येक स्त्रीची. मेंदूत आठवून बघा. आता इथं संसद भरलेली असल्यामुळं, पण कोर्टानं सांगितलंय शिव्या देणं हे महत्त्वाचं आहे आणि दिल्या पाहिजेत. गुन्हा नाही आहे आता शिव्या देणं. तुम्हाला विषयांतर करून सांगतो, पाटील कायदा नावाचा कायदा होता पूर्वी 60च्या दशकात. त्याच्यात स्त्रियांसमोर आईला असं म्हणणं हा विनयभंगाचा खूप गुन्हा होता. हे माहिती आहे का? पाटील कायद्यात होतं. आमच्या पण आधी होतं खरं. ते गेलं आता. सुप्रीम कोर्टानं सांगितलं नाही, शिव्या नाही दिल्या तर खून पडतील लोकांची. मग मुद्द्यावर येऊ परत, तुम्हाला शिव्या किती येतात? तर आमच्या आधी एक थोर विदुषी होत्या, त्यांनी लिखाणाची प्रक्रिया सांगितली की कागद घ्या आणि शिव्या लिहून काढा. मराठीतल्या एका मोठ्या विदुषीनं सरोजिनी बाबरांच्या पुस्तकात वाचलं होतं मी. तुम्हाला शिव्या किती येतात? येतात किती? परंपरेच्या. आणि लक्षात घ्या, इथं प्रतिभा नाही आहे, ही उसनावळ आहे. तुम्ही आयत्या शिव्या वापरणं, आयते शब्द वापरणं, आयते वाक्प्रचार वापरणं, आयत्या म्हणी वापरणं. प्रतिभा कुठं सुरू होते? तुम्ही तुमची शिवी तयार करणं, तुम्ही तुमचा वाक्प्रचार तयार करणं, तुम्ही तुमची म्हण तयार करणं, तुम्ही शब्दांची मोडतोड करून नवे शब्द जन्माला घालणं. याला म्हणायचं, जर म्हणायचं असेल तर प्रतिभाताईवर माझा विश्वास नाही. म्हणजे हे लक्षात ठेवूनही पारंपरिक जे आहे ते वापरणं म्हणजे पण प्रतिभाच. प्रतिभा नावाचा आवाढव्य काही नाही, त्या आभाळातनं पडतं वगैरे नाही. ते तुमच्या मेंदूचं तर आहेच आहे. फक्त एक आहे की तुम्ही स्वतःला कोंडून ठेवलंय. या प्रतिभेच्या पुढं जायचं नाही. प्रतिमा हनन होऊ नये म्हणून पुढं जायचं नाही स्वतःची. मग ते एका शिवेवर आयुष्य काढणारे. आठवा स्वतःचे नवरे, आठवा स्वतःच्या बायका. खरं बोलतोय. स्वतःची शिवी तयार करता येणं, स्वतःचा वाक्प्रचार तयार करता येणं, स्वतःच्या म्हणी तयार करता येणं, स्वतःचे वाक्यरचना तयार करता येणं, ओळी तयार करता येणं, हे लिखाणाच्या पुढच्या टप्प्यातलं आहे. प्रतिभाशाली लिखाण किंवा प्रगल्भ लिखाण हे तुम्ही नव्या व्याख्या जन्माला घालून देतात का? नवे वाक्प्रचार जन्माला घालून देता का? नवे शब्द शोधून देता का? आणि तुमच्या आयुष्यात येऊन जातात बऱ्याचदा, तुम्ही स्वतःच विसरून जाता. जो हे स्वतः विसरत नाही आणि कागदावर नोंदवून ठेवतो हा शब्द. आणि शब्द असा असला पाहिजे की जो वाचल्यावर लोकांना कळला पाहिजे. लोकांनी येऊन विचारलं नाही पाहिजे शब्दकोशात तर मला दिसला नाही, याचा अर्थ काय? आणि जे खाली तिथं चिन्ह लावून खाली टिपेत ते लिहायचं, याचा अर्थ असा होतो. याला नाही प्रतिभा म्हणा. प्रतिभा ही आहे की जो शब्द तुम्ही तयार कराल त्या शब्दाचा अर्थ लोकांना त्या वाक्यात आपोआप कळला पाहिजे. कशासाठी वापरला गेला. लिखाणाची ही साधी प्रक्रिया आहे. कागद घ्या, मेंदू स्थिर करा. नवी काय शिवी जन्माला घालता येईल, नवा वाक्प्रचार काय तयार करता येईल आणि आपल्या कुटुंबातल्या मर्यादित भाषेतनं उठून आपण आणखी काय शोधू शकू हे शोधणं. आणि अवघड वाटत असेल तर न लिहिणं. काहीही गरज नाही तुम्ही लिहिण्याची. लेखक होण्यापेक्षा लेखक न होणं हेच जास्ती उपकारक आहे जगाला. हे विचित्र विधान नाही, ते मला इथंच सुचलं तुमची तोंड पाहून. म्हणजे ते तोंड अशी दिसत आहेत मला, अरे बापरे
म्हणजे भयंकर आहे काहीतरी. ते काहीतरी भयंकर वगैरे नाही. कागदासारखा जोडीदार नाही. आपण म्हणतो माणसापेक्षा जनावरं बरी, माणसापेक्षा मेंढरं बरी. मी तुम्हाला सांगतो मेंढरांपेक्षाही कागद बरे. कारण मेंढरं आहेत ना, त्यांना चीड आली तर एकदा तरी का होईना ढुशी मारतात. आणि सगळं नाही ऐकत तुमचं. तुम्हाला वाटतं ऐकतायत, अजिबात नाही. जगातलं एकही जनावर माणसासह जगातलं एकही जनावर माणसासह कुठल्याही माणसाचं कधीही काही ऐकत नाही. कधी ऐकतं जेव्हा त्याचे बेंबी सांगेल भूक लागली म्हणून. भुकेच्याच वेळेला जगातली सगळी जनावरं एकमेकांचं ऐकतात माणसासह. भूक असेल तरच माणूस व्यक्त होतो. सखे माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर, ओळखायचं, पोट सांगता याचं, आणा ताट. तुम्ही पोट काढून घ्या, लोक प्रेम करणार नाहीत. पोट नसतं तर या जगाचा व्यवहारच नाही, साहित्य पण नाही आणि मुळात प्रेम पण नाही. आय लव्ह यू हे इतकं झूट वाक्य आहे. नो, माझं तुझ्या अन्नावर प्रेम आहे हे वाक्य जास्ती सत्य आहे. माणसाचं माणसावर प्रेम नसतं. माणसाकडून मिळणाऱ्या भुका भागवण्याच्या व्यवस्था म्हणजे प्रेम. तर त्यामुळं माणूस किती विश्वासाचा, मेंढरं किती विश्वासाची, जनावरं किती विश्वासाची, तर ते ठीक आहे, तिथपर्यंत ठीक आहे, ते मर्यादित. कागदासारखा विश्वासाचा जोडीदार नाही. आत्ता मी हनुमंतला म्हणालो जोड्याने माझी, काय होईल, काय होईल? हा, तो त्याचा जोडा घेऊन उभा राहील. हेच मी कागदावर लिहिलं. हनुमंतला मी म्हणालो स्वल्पविराम खालच्या ओळीत दुहेरी अवतरण जोड्यानं मारे. कागद काहीही करत नाही. कागद म्हणतो तुला म्हणायचंय ते म्हण. पूर्ण व्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, जे काय करायचंय कर. कागदासारखा साथीदार नाही. ज्यांना लिहायचंय त्यांच्यासाठी सांगतोय. आणि मग तुम्ही काही लिहा, ते चांगलं की वाईट हा नंतर जबा. कागदावर आधी लिहा, त्याचा विचार करून कसं होतं, मग व्यवहारी भानगड कशी होते. मग मी आता कविता लिहायला, मग मी डोक्यात आणणार, तो हनुमंताचा अनगुडे वाचणार, त्याला कशी वाटेल, अरे कोण हनुमंत, आणि मग याचे पैसे किती मिळणार, आपल्याला कीर्ती किती मिळणार. हे ज्यांच्या डोक्यात आहे ना लिहिताना, हे कधीही लेखक कवी होत नाहीत. हे खुजेच्या खुजेच राहतात, दुय्यमच्या दुय्यम राहतात. त्यांचा काळ येतो, त्यांचं काहीतरी गाजतं आणि ते मरून जातात. काळाच्या ओघात त्यांची नावं पण राहत नाही. ज्यांनी कागदावर लिहिताना मला यातनं काही नको, मला फक्त व्यक्त व्हायचंय, मला फक्त लिहायचंय, हे म्हणून ज्यांनी लिहिलं ना ते जगातले बाब झाले. फुल्यांनी लेखक म्हणून लिहिताना ते अखंड ना कोण वाचेल, काय म्हणतील बरे टिळक, असं काही डोक्यात आणलं नाही. उलट टिळक काय म्हणतील याचा विचार करूनच त्यांनी वाक्यरचना तयार केल्या. आणि त्याच्या कुणाचं तरी कौतुक मिळावं, काहीतरी कीर्ती मिळावी, पैसा मिळावा, या कारणासाठी लिहिणारे लोक लेखक होऊ शकत नाही. हे अतिशय सत्य आहे. तुमचा कागदांचा नाद पाहिजे, कागदांची मैत्री पाहिजे आणि तुमच्या मेंदूत इतकी अस्वस्थता पाहिजे आणि इतकी उबळ पाहिजे व्यक्त होण्याची की तुम्हाला कागदावर मांडून मोकळं व्हायचं आहे, घेणं नाही पुढं काय होतं. आणि कागद हा आयुष्यातला सगळ्यात मोठा मानसोपचार आहे. आता तुमची फॅडा आलीत ना, मानसोपचार, एन्झायटी, अमुक जगण्यात एन्झायटी येणारच. माणसांच्या जगात जोवर अविश्वास आहे, जोवर संशय आहे, मैत्रीबद्दलची साशंकता आहे, नात्यांबद्दलची साशंकता आहे, तोवर माणसं एन्झायटीला जाणारच. आता एन्झायटीला शुद्ध मराठीत काय म्हणतात ते मला माहिती. काय म्हणतात, काय मास्तर? एन्झायटीला बुद्ध पण होता, त्याला उत्तर सापडलं, बोललं पाहिजे. ज्याला अस्वस्थता आहे ना, तो त्याला एन्झायटी येणारच. बुद्धालाही ती असणार, महावीरालाही असणार. ज्यांना वाटलं ना हे फार अस्वस्थ करणार आहे,
अस्वस्थ करणं, बेचैन होणं, निराशेकडं ढकललं जाणं, स्वतःला उदासी येणं, याला एन्झायटी म्हणायचं असेल तर आपले सगळे लेखक पूर्वपरंपरा आणि आपल्यासह सगळे ते सगळं व्यक्त करून एन्झायटीतनं बाहेर आले. त्यांनी त्यांची कामं केली. तुम्हाला एन्झायटीतनं मानसोपचार म्हणून बाहेर यायचं असेल तर लिहिण्यासारखा दुसरा इलाज नाही. बांधावर बसून कवितेच्या ओळीत धुंडत फिरणं, मेंदूनं मस्त बांधाला बसलोय, संध्याकाळ झाली आणि हुरूर काहीतरी काहूर रात्र वेळ आणि काहीतरी अस्वस्थ होत राहणं, त्यातनं ओळी आणि तो जो हळबळाट आहे ना म्युझिकला, ही एन्झायटी कशी आठवणार? आणि मग ते लावण्या करू दे किंवा काही करू दे. लावणी या वाङ्मय प्रकाराबद्दल माझे थोडेसे मतभेद आहेत, ते साहित्याच्या बाजूने आहेत. लावणीवर मी नाही प्रेम केलं असं अजिबातच नव्हे, पण प्रेम करताना तिच्या स्त्रीचं वर्णनाचं काही वाद होता. पण मग तुम्हाला काय जे सुचतंय ना बांधावर बसून, किंवा जिथं असाल तिथं तुम्ही नरकात असा किंवा स्वर्गात. पूर्वी आमच्या पूर्वजांच्या कथा ऐकायची. लिहायला लोणावळ्याला गेले, लिहायला महाबळेश्वरला गेले. आम्ही आपल्या इथं माळावर बसून लिहित होतो. त्या केडगावच्या माळावर लिहिलं मी. तिथं स्मारक बांधा माझं. बोरमलाचं मंदिर आहे ना, त्याच्या मागच्या दगडांवर बसून एकटाच लिहायचं. एकदा पोलीसच चौकशीला. त्या गावाला नवीनच होतो मी. ते पोरगं जाऊन बसतंय माळावर म्हणे, खडकांवर जाऊन बसायचं. कागद बिगद संध्याकाळ लिहिलं तर लिहिलं, नाही तर बसून राहायचो मी. एकदा तो डोंगर चढून टेकाड असा जाडा पोलीस आला, महाशब्दी नावाचा. मी पोरगा होतो 22-23. काय नाही काय पण इथं काय तेव्हा माळ आहे. पत्रकार झालो होतो, म्हणजे डिग्री घेऊन आलो होतो पत्रकारितेची. आणि मुंबई सोडून आलो. माळावर बसून लिहिलं. बोरमलनाथाच्या माळावर लिहिलं. बोरमलनाथाच्या मागं दगड आहेत ना 2-4, त्याच्यावर राजन खान असं लिहा. हा ते वाट लागली. सिमेंटचा विकास झाला आता त्याचा. ते विकास नावाचा बोगस आहे. तो माळ फारच ग्रेट होता. निर्जन माळ, दगडांचे धोंडे आहेत सगळे. ते धोंड्यांवर बसून संध्याकाळी काढायचं. एकटाच चालत जायचो किंवा सायकल घेऊन जायचो. सायकल लावायचो रस्त्यावर, बारका रस्ता होता. माळावर जाऊन लिहायचं. तर त्या ज्या जागा आहेत ते महत्त्वाचं नाही, ठिकाणं महत्त्वाची नाही, सोयी सुविधा महत्त्वाच्या नाही. कागद, मेंदू, आता बुडाच्या ऐवजी मेंदू आणि तुमचा वेळ थोडा, एवढं लिहिणं आहे. तुम्ही लिहिता का? काही लिहा, पण लिहा. आणि कोणासाठी तरी लिहिण्यापेक्षा आपल्या स्वतःसाठीच लिहिणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. ती स्वांत सुखाय कला आहे, मानसोपचार आहे मानस. आणि मग आहे पुढं ते व्यवहार सुरू होतात. कधी एकदा लिहून झालं ना, मग ते तुमचं नाही. मग ते चक्क विकायला काढायचं आणि मोलभाव करून बघायचं आणि त्यालाही हारायचं नाही. एक लक्षात घ्या, एकच स्टार चालतो म्हणून इंडस्ट्री ओस पडत नाही. सगळे एका स्टारचे पिक्चर निघत नाही, लय पिक्चर येत राहतं. तसंच आपण पण समजायचं. ते लय मोठे झालेत, झाला असेल, आपण का नाही लिहायचं? आपली जागा असते. आणि आणखी सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही चांगलं लिहिलंय की वाईट हे तुमच्या समकालात किंवा तुमच्या आयुष्यभरात ठरवता येत नाही. मी माझ्या आयुष्यात म्हणणं हनुमंत चांदगुडेला कविताच लिहिता येत नाही किंवा हनुमंत चांदगुडेसारखा कवी नाही, ही दोन्ही वाक्य खोटी आहेत. माझ्या आहेत तो मेला पाहिजे, मी मेलो पाहिजे. आणि 1000, 100, 200 काय वर्षांनी ना समाजातनं किंवा काळातनं आवाज आला पाहिजे. हनुमंत चांदगुडेची ती ओळी आठवतात का? त्याला म्हणायचं हनुमंत जिवंत आहे. त्याच्या माझ्या काळात नव्हे, आत्ता ते चालतंच. राजन खान ना लायकीचं नसताना मोठा झाला आहे बरं का. असं चालू असतं है ना. त्याला लिहिताच येत नाही. अरे तू नको, तुझं ते ईर्ष्या काय तिरस्कार स्पर्धा करायची कर, तू त्यातच मर. आणि मुळात आणखी एक आहे, ईर्ष्या तिरस्कार आणि द्वेष करणारे लेखकही कधीच मोठे लेखक होत नाही. काळाच्या ओघावर तुमच्या नावाची नोंद व्हायची असेल तर करुणा, मानव्य एवढीच मूल्य फक्त श्रेष्ठ आहे. जगात गाजलेले सगळे लेखक बघा, त्यांनी करुणेलाच लिहिलं आहे आणि द्वेषरहित लिहिलं आहे, म्हणून ते मोठे झाले. तुम्ही आपापसात स्पर्धा करत राहिला तर हे कधीच मोठे होत. हे येतात, त्यांचा काळ असतो,
मग कुठं ती गाजण्याची ठिकाणं असतात, मग ते गाजत राहतात. तर समुद्राच्या ज्या लाटा येतात ना, तसे हे लोक असतात. तीर समुद्र म्हणून यांना अस्तित्व नाही. तुकोबा एवढ्या सगळ्या काळानंतर तुकोबा द्वेष नाही करत. माझ्यापेक्षा मुंबाजी बुवा खूपच श्रेष्ठ लिहितो बुवा. काय करावं बरं, मंबाजीला कशी काढावी लावावं असं तुकोबांनी विचार केलेला नाही. मंबाजीनं केला मात्र. लक्षात येत आहे? तिरस्कार, द्वेष आणि ईर्ष्या, स्पर्धा ही जिथं साहित्यात आलं तिथं साहित्यिक म्हणून तुमचं मरण निश्चित. साहित्यिक हा खुला असला पाहिजे, करुण असला पाहिजे, मानव्य त्याच्यात असलं पाहिजे. आणि महत्त्वाचं वाक्य सुचलं ते बोलायचं राहिलं होतं. लेखकाला कधीही कुठलीही जात नाही, कुठलाही धर्म नाही, कुठलाही प्रदेशभेद नाही, भाषाभेद नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, लेखकाला तो चांगला लेखक जो ज्याला कसलंच लिंग नाही. लेखक ही गोष्ट स्त्रीलिंगी नाही, लेखक ही गोष्ट पुल्लिंगी नाही, आणि लेखक ही गोष्ट नपुसक लिंगी पण नाही. तुमच्या शाळांमध्ये शिकवलं असेल ना पोरांना व्याकरणात, वाटलं तिथंच झालं. लिखाण लेखकाला व्याकरण नाही, लैंगिक व्याकरण. लेखक हा सगळ्या निर्लिंग, तो सगळ्याच्या वर आहे. वरून तो सगळ्या जगाकडे पाहतो. आणि मग पाहण्याच्या दृष्टिकोनात त्याच्या करुणा असली पाहिजे. करुणेकडं सुद्धा लेखकानं करुणेनंच पाहिलं पाहिजे, आणि क्रौर्याकडं सुद्धा करुणेनंच पाहिलं पाहिजे. ताटस्थ्य असलं पाहिजे. एक जुनं उदाहरण आठवलं असतं मला. इथं हरणं लई आहेत ना, हरणं आहेत ना इथं, बिबटे आहेत का? बिबटे आलेत ना? बरोबर. आता तुम्ही इथं माळावर उभे आहात आणि एक हरण पळतंय आणि त्याच्या मागं बिबट्या पळतोय, आणि थोड्या वेळात बिबट्या हरणाची शिकार करणार आहे. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा, कोणाची बाजू घ्याल? तुम्हाला जे शिकवलंय ना, दीन दुबळ्यांची बाजू घेतली, तुम्ही कोणाची बाजू घ्याल? इथं तुम्ही कधीच चांगले लेखक नाही. तुमचं जे पांचट कारुण्य आहे ना, अरे रे त्या गरीब बिचारे हरणाचा जीव जाणार रे आता. होय, तो जाणार आहे. कारण तुम्हाला वाटतंय बिबट्या गरीब बिचारा नाही. मी बोलतोय ते कळतंय ना, ते फार महत्वाचं बोलतोय आपण. तुम्ही हरणाची बाजू घेणं इथं लेखक होत, तुम्ही बिबट्याची बाजू घेणं इथंही तुम्ही लेखक होत नाही. तुम्ही त्यातल्या कुणाचीच बाजू न घेता पूर्ण तटस्थपणे ते दृश्य पाहणं, आणि जसं आहे तसं करुणेनं लिहिणं. त्यात हरणाबद्दलची करुणा नाही, बिबट्याबद्दलचीही नाही, पण प्रसंगाबद्दलची करुणा. ही या जगात हे चालू आहे. म्हणजे ताटस्थ्य. अवघड आहे का कळायला? अवघड आहे ना, पचायला अवघड आहे. पण ग्रेट लेखकांचं तुम्ही पाहाल ते पूर्ण तटस्थ, आणि तरीही ते लिप्त होते त्यात. चांगला लेखक आपल्या कथेवर पूर्ण प्रेम करतो, आणि चांगला लेखक आपल्या कथेच्या अजिबात प्रेमात पडत नाही. हे दोन एकाच वेळेस जुळणारी वाक्य म्हणजे चांगला लेखक. त्याचं एकाच वेळेस त्या कथेवर प्रेम आहे, आणि त्याचं त्या कथेवर अजिबातच प्रेम नाही, अशी तिरपागडी व्याख्या म्हणजे साहित्य. स्वतःतनं स्वतःला बाजूला काढणं, पूर्ण तटस्थ होणं, स्वतःकडेही पाहणं आणि जगाकडेही पाहणं, आणि मग तशी मांडणी करणं. बहुतेक आत्मचरित्र मराठीतली फसलेली आहे. त्याचं खरं कारण त्यांनी फक्त पडवून घेतलेल्या टिर्या, ते स्वतःतच गुंतून राहिले. खरं तर बाहेर आलं पाहिजे, आणि आपण कोण आहोत हे शोधलं पाहिजे, आणि मग आपल्या चुका, आपल्या बरोबऱ्या काय ज्या असतील त्या पूर्ण तटस्थपणे मांडता येणं म्हणजे आत्मचरित्र. तसं होत नाही. कथा कादंबऱ्यांमध्ये आपल्याला एक नायक लागतो आणि कायम खलनायक. आपल्याला इतकं चुकीचं शिकवलंय. जग म्हणजे सुष्ट आणि दुष्टांचा खेळ आहे, आणि मग आपण ना नेहमीच सुष्टांच्या बाजूला असतो. एकदा दुष्टांच्या बाजूला जाऊन बघूया ना, तिकडं त्यांचं काय चाललंय, त्यांच्या मनस्थितीत काय.
तुम्हाला ग्रेट लेखक व्हायचं असेल तर सुष्टाची मनस्थिती आणि दुष्टाची मनस्थिती एका वेळेस परीक्षित करता आली पाहिजे, अनुभवता आली आणि ती मांडता आली पाहिजे. त्याला म्हणायचं लिखाण. लेवरचं झालं का? सोपं असं आहे, तुम्हाला जसं जमेल तसं लिहा. मी फार व्याख्या करतो. कागद घ्यावे, जमेल तसं लिहावं, इतकं साधं आहे. पण मला हे वाटत राहतं हे कदाचित चमत्कारिक असण्याची शक्यता आहे. पण मी ते लिहित या विचाराला आलो की असं झालं पाहिजे, इतकं ताठस्थ असलं पाहिजे. मी त्या वाघाच्याही प्रेमात पडणार नाही, बिबट्याच्या, आणि हरणाच्याही प्रेमात पडणार नाही. आणि तरीही दोघांवर माझं प्रेम आहे, कारण मला माहिती आहे हरण जर नाही खाल्लं बिबट्यानं तर बिबट्या जगणार नाही. बिबट्या नाही जगला तर नवी हरणं जन्माला येणार नाहीत. नवी हरणं जन्माला आली नाहीत तर ही सृष्टी फुलणार नाही, इथला निसर्ग वाढणार नाही, इथली झाडं वाढणार नाही. हे चक्र आहे. तर निसर्ग चक्र मान्य असणं, त्यात तटस्थ असणं आणि त्यात करुण्याच्या बाजूला जाणं. करुणा हे मूल्य फालतूची दया नव्हे. करुणा मग ती तुम्ही त्यात पूर्णच उतरलं पाहिजे. मराठीत त्याला इन्व्हॉल्व्ह होणं म्हणतात, इंग्रजीत काय म्हणतात? गुंतून जाणं. तर हा जरा तिरपागडा खेळ आहे, पण ज्याला जमला. आणि हां, आणखी एक महत्त्वाचं, आता मात्र शेवटचं, मी जे बोललो आत्ता याचा शून्य विचार करा. हे डोक्यातनं काढून फेका आणि तुम्हाला जे लिहावंसं वाटेल ते लिहा, म्हणजे ही कार्यशाळा सफल झाली. ते मी बोललेल्यातलं काहीही लक्षात ठेवण्याची गरज नाही आणि या व्याख्या तुम्हालाही सापडत जातील. फक्त लिहिण्याचा नाद पाहिजे, कागदाशी संग करण्याचा नाद पाहिजे. कागद हाच एकमेव चांगला जोडीदार आहे असा विचार पाहिजे आणि मनाला येईल ते सगळं बघत राहणं, ओतत राहणं. आणि मग कधीतरी थोडा वेळ घेऊन सांगतो, चांगलं लिखाण म्हणजे काय तर एक फार मिथक आहे आपल्या भारतीय वातावरणातलं किंवा जगभरची एक कथा आहे. चांगलं लिहिणं जमतंय की नाही याचा विचार नका करू. ती जबाबदारी तुमची नाहीच आहे, ती काळाची जबाबदारी आहे. तुम्ही लिहा, छापायची वेळ आली तर छापा किंवा बाडं जमवून ठेवा, काही करा. तुम्ही लिखाणाचं पुढं काय करायचं हा व्यवहार आहे. या कलेबद्दल मी बोललो. लिहिण्याचं पुढं काय करावं, ते सोन्याच्या भावानं विकावं का मातीच्या भावानं विकावं? खरं तर मातीलाच खूप भाव आला त्या सोन्यापेक्षा. तर ती गंमतच आहे. कुठल्या भावानं विकायचं तुमचं तुम्ही. विक्री हा वेगळा व्यवहार आहे, लिहिणं हा वेगळा व्यवहार आहे, स्वतःला खपवणं आणखी एक वेगळा व्यवहार आहे, कवी म्हणून स्वतःचे वाजवून घेणं आणखी वेगळा व्यवहार आहे. हे सगळे व्यवहार करत राहा. ढोंग करा, सोंग करा, व्यवहार करा, कपट करा, काय करायचं. गोड गोड बोला, पटत नसलं तरी गोड बोला. ते तुमचं दुकान आहे. दुकान चालवणं वेगळं, ते वेगळा व्यवहार आहे. पण लिहिणं ही वेगळी, ती एकट्यापुरती कला आहे. तिथं मुक्त व्हा आणि मग चांगलं आहे की नाही, चांगलं होणार की नाही याचाही विचार करू नका. लिहून झाल्यावर मात्र ते वाटल्यास खोटा माल असला तरी विकावले अस्सल आहे म्हणून असं परत मिळणार नाही. गेल्या 3000 वर्षाच्या साहित्यस्फूर्तीत असं कवा घडलेलं नाही आणि पुढच्या लाखो वर्ष कधी असं घडणार नाही. माझी कविता ग्रेट आहे असं स्वतःच म्हणत राहा. हा व्यवहार आहे. आणि एकदा मारा, मेल्यावर पुन्हा 100 वर्षांनी कळेल तुम्ही होता की नाही. चांगलं असेल ना ते टिकतंच. ते मिथक असं आहे. चांगलं कधी होईल लिहून तर लिखाण ही बेभान करणारी अवस्था आहे. त्याचं उदाहरण देतो. एक माणूस आहे आणि त्याला लोखंडाचा तुकडा मिळाला आणि मोठं दगड गोट्यांचं वाळवंट म्हणजे लोखंडची पद्धत. आणि त्याला राजन खान नावाच्या अतिशय शहाण्या माणसानं सांगितलं की भाऊ, या लोखंडाचं सोनं व्हायचं असेल तर या सगळ्या वाळवंटात कुठंतरी परीस आहे, तुला परीस शोधावा लागेल. मग राजन खान सारख्या महान माणसाचा सल्ला ऐकल्यावर तो जो कोण माणूस आहे बेधुंद झालेला, सोन्याच्या शोधात निघालेला, तो निघाला ना. सकाळी सुरुवात केली त्यानं पहाटे 6ला आणि गोटे पडलेले होते तिथं, त्यात कुठंतरी परीस होता. त्यानं एक गोटा उचलला, त्या लोखंडाला लावला. ते लोखंड जसेच तसं राहिलं. त्यानं गोटा फेकला. त्यानं आणखी एक गोटा उचलला, चालायला सुरुवात केली. आणखी एक गोटा उचलला, लावला, लोखंड जसं फेकला, लावला, फेकला, लावला, फेकला, लावला, फेकला.
करत करत त्याला इतका सराव झाला की तो फक्त पुढं पाहत राहिला आणि इकडं ते करत राहिला. करतोय सराव. आपण किती अंधारात स्वतःच्या घरी जातो बघा, कारण सराव. किंवा मध्ये मला व्याख्या सापडली की स्वतःचं घर कोणाला नाही. स्वतःचं घर काय आहे? तर स्वतःचं घर म्हणजे अचानक तुम्ही उजेड असतो, सगळीकडे अंधार झालेला असतो, लाईट असते आणि अचानक लाईटी जातात. हां, तर तुम्ही घरात जिथं पोहोचलाय, अचानक लाईटी गेल्या तरी तुम्हाला शॉक नाही बसत. तुम्ही त्या जागेवरनं आबदार कुठेही न धडकता स्वतःच्या मूळ जागेवर येऊन बसता. त्याला म्हणायचं स्वतःचं. तर तो सराव आहे ना आपल्याला, पायांना, मेंदूला. तर ते करत राहतो. संध्याकाळ होते, दिवस मावळायची वेळ आहे आणि तो निराश होतो. फारच निराश. काही उपयोग नाही. राजन खाननं आपल्याला गंडवलं. त्या शेवटच्या क्षणी तो राजन खानच्या नावानं मनातल्या मनात संसदीय शिव्या द्यायला, सेन्सॉरशिप असल्यामुळे. आणि त्याचं ते चालू असताना शेवट दिवस मावळायच्या वेळेला तो त्या हातातला लोखंडाचा तुकडा फेकायला लागतो, छपाक. आणि अचानक लक्षात येते, चमकतं. तो पाहतो तर त्या लोखंडाच्या तुकड्याचं सोनं झालेलं असतं. सोनं झालंय आणि आता संध्याकाळ आणि परीस कुठे माहित नाही. परीस येऊन गेलाय. पुन्हा ते अख्खं वाळवंट आहे. आता या अख्ख्या वाळवंटात पुन्हा परीस शोधायला कुठं जाऊ? पुन्हा परीस नाही. संध्याकाळ झाली आयुष्याची, वेळ राहिलेला नाही. आता सोनं होऊन गेलंय आणि परीस शोधायचं आहे. पण आता परत परीस नेमका कुठं होता तेच माहित नाही. आणि सगळ्यात महत्वाची भानगड आहे, एकदा सोनं झालेल्या लोखंडाचं पुन्हा परीस सापडून उपयोग नाही, कारण सोनं परत होतं. सोन्याचं सोनं करतो परीस, अशी व्याख्याच नाही. लिहिणं, कलाकार होणं, मोठं होणं हे याच्यात इतकं बेधुंद असलं पाहिजे की तो नशा आला पाहिजे. आणि लक्षच नाही, जगाकडेच लक्ष, स्वतःकडेच नाही. आणि पोचल्यानंतर आणि संधी गेली, बरीच निसटलाय. आणि गंमत म्हणजे आता या सोन्याच्या तुकड्याचं पुन्हा सोनं नाही होणार आहे, झालं एकदाच. पुन्हा परीस जरी सापडला तरी उपयोग नाही. आता लोखंड उपलब्ध नाही आहे. मग वाळवंटा बाहेर जाऊन आणता येईल. मेला वेळ संपली आहे, संध्याकाळ झाली. लिखाण म्हणजे ही गोष्ट आहे, मोठं होणं म्हणजे ही गोष्ट आहे. चांगली होती ना? काय विचारायचं विचार